रोज एक शेड्यूल असेल, त्या शेड्यूलसाठी एक रोज व्हिडिओ सकाळी अपलोड होईल. खूप काही गोष्टी करण्याचा एका टायमाला ध्यास घेऊ नका. खूप काही विद्यार्थी करतात. एक घेतलंय ते पूर्ण संपवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न पडलेला आहे, की एआय दादा काय आहे? कारण विषय मित्रा नाही गोल अचीव्ह करण्याचा आहे. तुम्ही 3 तास नंतर पाहिलेला व्हिडिओ कदाचित काही विद्यार्थी तो 3 तास आधी पाहून पुढे निघाले असतील. सो कसे आहात सगळे मजेत ना? सो सगळ्यात महत्त्वाचं की व्हिडिओ जास्त मोठा नाही बनवणार आहे, पण बऱ्यापैकी खूप काही सांगायचं आहे. सो बऱ्यापैकी शेवटपर्यंत बघा. खूप विद्यार्थ्यांचं पोटेन्शियल असतं बघण्याचं किंवा बऱ्यापैकी गोष्टी समजून घेण्याचं. सो जे बऱ्यापैकी काहीतरी बदलणार आहेत किंवा बदलायचं आहे, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खास मी अशा विद्यार्थ्यांसाठी आज बोलतोय, की जे 10वी आणि 12वी परीक्षा येत्या काही महिन्यांमध्ये देणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की आता उरलेला प्रवास जो 1-2 महिन्यापर्यंत पोहोचलेला आहे, तो प्रवास संपूर्णपणे कसा करायचा? तर ह्यासाठी मी, सौरभ दादा आणि आपला क्लास संपूर्ण टीम जी आहे ती एक खूप चांगला इनिशिएटिव्ह घेते आपल्या बाजूने, की पुढच्या आठवड्यात म्हणजे फॉर एक्झाम्पल एक 15 डिसेंबरपासून आपण एक खूप चांगलं शेड्यूल चालू करतोय आपल्या क्लासच्या वतीने प्रत्येक 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. जेणेकरून पुढच्या काही दिवसांमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम कसा कंप्लीट करायचा, रिव्हिजन कशी करायची, क्वेश्चन आन्सर्स कोणते करायचे, टेक्स्टबुकमधून कोणत्या पेजेसवरती जास्त भर द्यायचा, कोणत्या टॉपिक्सवरती जास्त भर द्यायचा. 2026ला नक्की सीबीएसई पॅटर्नचे प्रश्नपत्रिका येणार आहेत का? सॅम्पल प्रश्नपत्रिका, त्यांची आन्सर की, असे बरेच प्रश्न विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये आहे. सो सांगायचं एवढंच आहे मला, की उरलेले दिवस खूप कमी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्यांनी आता प्रवास एकदा पुन्हा नव्याने सुरू करणं गरजेचं आहे. पहिल्या धड्यापासून शेवटच्या लेसनपर्यंत कसं पोहोचायचं आहे. सो यू मेक शुअर दॅट की हे सगळं कंप्लीट कमी वेळेमध्ये करणं फार गरजेचं आहे. सो प्रत्येक दिवसाला किती वेटेज द्यायचं, प्रत्येक दिवसामध्ये किती अभ्यास करायचा, कोणत्या धड्याचा करायचा, त्यातले कोणते कॉन्सेप्ट करायचे, त्यातले मागील वर्षी आलेले प्रश्न एकसाथ भेटतील का? त्यांची आन्सर की भेटेल का? त्याच्यावरती कोणत्या एम-सी-क्यूची प्रॅक्टिस करायची. हे सगळं म्हणजे बोलतात ना 2026 साठी जी आय-एम-पी क्वेश्चन बँक आहे, पेज वाईज क्वेश्चन कोणते करायचे, त्याचे आन्सर्स हे सगळं जे आहे, ते आपण एका फॉर्मॅटमध्ये सगळ्यांसाठी उपलब्ध करतोय. सो आपला क्लास हे एक इनिशिएटिव्ह संपूर्ण टीम म्हणजे मी नाही, तर संपूर्ण आपल्या क्लासची टीम यामध्ये काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो आम्ही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सो 12वी असेल, 10वी असेल, म्हणजे कोणताही सब्जेक्ट असेल, पूर्ण एनालिसिस करून वी हॅव मेक सम सिस्टम्स, वी हॅव मेक सम शेड्यूल्स. सो बऱ्यापैकी पुढचे काही व्हिडिओज जे तुम्हाला भेटतील, ते बऱ्यापैकी ह्याच इनिशिएटिव्ह प्रोग्रामवरती असतील. सो आपला क्लास हॅज चेंज समथिंग, हॅज चेंज द पॅटर्न ऑफ स्टडी. प्रत्येक गोष्ट आम्ही चेंज केलेली आणि ही चेंज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक व्हिडिओमध्ये भेटणारे काही आय-एम-पी नोट्स जे हँड रिटन आहेत काही, काही म्हणजे बोलतात ना टाइप करून बनवलेले आहेत. काही आय-एम-पी म्हणजे बऱ्यापैकी इमेजेसच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही तयार केलेले आहेत. खूप काही गोष्टी आहेत ज्या मला सांगायच्या आहेत आणि खूप काही गोष्टी पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहेत. रोज एक शेड्यूल असेल, त्या शेड्यूलसाठी एक रोज व्हिडिओ सकाळी अपलोड होईल. त्या रिगार्डिंग खूप काही म्हणजे बऱ्यापैकी जे आय-एम-पी गोष्टी की तुम्हाला कोणते फॉलोअप्स घ्यायचे, आज कोणत्या गोष्टी कंप्लीट करायच्या, त्याची जी पी-डी-एफ आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल मी बोलणार आहे. प्रत्येक सब्जेक्टला कसं कॉन्कर करायचं, म्हणजे कसं म्हणजे बऱ्यापैकी संपवायचं, यावरती आपण लक्ष देणार आहे. सेल्फ स्टडी का महत्त्वाची पुढच्या काही दिवसांमध्ये हे फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्यापैकी प्रोसेस करत असताना बऱ्यापैकी एक गोष्ट लक्षात घ्या, विश्वास स्वतःवरती असू द्या आणि प्रोसेसवरती असू द्या. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की खूप काही गोष्टी करण्याचा एका टायमाला ध्यास घेऊ नका. खूप काही विद्यार्थी करतात. एक घेतले ते पूर्ण संपवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर नेक्स्ट करायची गोष्ट सुरुवात करा. सो माझा पण फॉर्म्युला तोच आहे की एक सब्जेक्ट वी विल कंप्लीट फर्स्ट एंड देन वी विल गो अँड मूव्ह टू द नेक्स्ट वन. बट फर्स्ट ऑफ ऑल कीप इन माइंड दॅट हे सगळं आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी करायचं आहे. सो हा व्हिडिओ जेवढा चांगल्या रीतीने सगळ्यांपर्यंत पोहोचेल तो फार महत्त्वाचा आहे. वेटेज, आय-एम-पी लेसन्स, किती स्कोरसाठी किती लेसन्सवरती जास्त भर देणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट आय हॅव डिस्कस आणि प्रत्येकाचे नोट्स आता अवेलेबल होणार आहे प्रत्येकाला. सो आता सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्याच गोष्टी ज्या होत्या, की ज्या बनवल्या होत्या एवढ्या दिवसांपासून, त्या आता बऱ्यापैकी रिलीज करायची वेळ आली. ते कोणत्या प्लॅटफॉर्मवर भेटणार आहे, कुठे भेटणार आहे, ओके. नक्की बराच प्रश्न पडलेला आहे, की एआय दादा काय आहे? सो एआय दादाचा मॉडेल काय? ह्या सगळ्यांबद्दल मी काही येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बोलेन. सो प्रत्येकाने सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्ही आत्तापर्यंत जर हा व्हिडिओ बघत असेल, तर खूप चांगलं पोटेन्शियल तुमच्यामध्ये आहे ऐकण्याचं आणि प्रोसेस फॉलो करण्याचं. कारण विषय मित्रा नाही गोल अचीव्ह करण्याचा आहे. विषय नाही मित्रा, की मी किती गोष्टी चांगल्या करतोय. विषय हा आहे, की जी प्रोसेस मी फॉलो करतो किंवा जी प्रोसिजर मी फॉलो करतोय त्याच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे आणि ती सतत म्हणजे बोलतात ना प्रत्येक दिवशी ती फॉलो झाली पाहिजे. शेड्यूल हे 1-2 दिवसासाठी बनवलं जात नाही. हे कमीत कमी नाही म्हटलं तरी 2 महिन्यासाठी किंवा 1 महिन्यासाठी बनवलं जातं.
सो 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पण एक सुंदर गोष्ट सांगायची जी म्हणजे सीईटी अॅनलायझर. सीईटी म्हणजे बऱ्यापैकी प्रत्येक पेपर अॅनलाईज कसा करायचा, त्याला म्हणजे सिलेबस कसा कंप्लीट करायचा, सीईटीसाठी कसे अचीव्ह करायचे गोल्स, हे सगळं बनवलेलं आहे. 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास म्हणजे प्रत्येक वर्षाचा अॅनालिसिस आहे आपल्याकडे, की 2025-24 कसे प्रश्न बनलेत, कोणत्या धड्यांमधून बनलेत, कोणत्या शब्दांवरती वेटेज दिले, कोणते शब्द जास्त प्रश्नपत्रिकेमध्ये आले होते. सो एव्हरीथिंग वी हॅव फायनलाइज्ड. येणारे काही व्हिडिओज त्याचं संपूर्णपणे स्पष्टीकरण तुम्हाला देतील आणि बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तर आत्ता सगळ्यात महत्त्वाचं ही वेळ झालेली आहे, की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला पुढचे सगळे व्हिडिओज हे योग्य वेळेत भेटतील आणि सगळ्यात आधी भेटतील. कारण शेड्यूल जर मिस झालं तर कदाचित तुम्ही 3 तास नंतर पाहिलेला व्हिडिओ कदाचित काही विद्यार्थी तो 3 तास आधी पाहून पुढे निघाले असतील. सो रेस बराबरची आहे आणि मला असं वाटतं, की एवढे वर्ष म्हणजे 10वीचा विद्यार्थी या शालेय शिक्षणाच्या प्रवासामध्ये 13 वर्ष अडकलेला आहे. 3 वर्ष बालवाडीचे म्हणजे नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजी म्हटली आणि 10 वर्ष शिक्षणाचे म्हटले तर संपूर्ण 13 वर्षाचा प्रवास हा पूर्ण झालेला आहे. आणि 12वीचं म्हटलं तर 15 वर्षाचा प्रवास पूर्ण झाला आहे. सो ह्या 13वी आणि म्हणजे सॉरी 12वी आणि 10वी वाल्यांसाठी म्हणजे थोडक्यात हे 13 वर्ष आणि हे 15 वर्षाचा प्रवास असाच आपल्याला पूर्ण नाही करायचा आहे. काहीतरी नाव कुठेतरी राहिलं पाहिजे. इतिहासामध्ये कुठेतरी नाव कोरलं गेलं पाहिजे. काही लोकांनी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं काही लोकांनी ज्यांनी आपली उडवलेली किंवा काही लोकांनी आपली इज्जतच केली नाही. काही लोकं आपल्याला काहीही समजत होते. त्यांना बऱ्यापैकी काही गोष्टी करून दाखवायच्या. तर सगळ्यात महत्त्वाचं हा प्रवास नाही टक्केवारींचा आहे. हा प्रवास नाही काही विषयांमध्ये टॉप करण्याचा आहे. हा नाही प्रवास एखाद्या शाळेमध्ये, विद्यापीठामध्ये टॉप करण्याचा आहे. हा नाही प्रवास कोणाला काहीतरी करून दाखवण्याचा. हा प्रवास तुम्हाला स्वतःला सिद्ध करून देण्याचा आहे. सो कंपॅरिझन दुसऱ्यासोबतचं सोडून द्या. स्वतःसोबत काहीतरी करा. आपला क्लास हॅज मेड अ रेव्होल्यूशन. एक रेव्होल्यूशन आणण्याचा प्रयत्न मी करतोय. एज्युकेशन सिस्टममध्ये खूप काही गोष्टी मटेरियलाइज्ड ज्या नव्हत्या अवेलेबल, त्या सगळ्या ह्या वर्षी अवेलेबल झालेल्या आहेत. सो एव्हरीथिंग आय हॅव सॉर्टेड आउट अँड बीइंग द सॉर्टेड थिंग म्हणजे त्या सॉर्टेड थिंग तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं ध्येय आहे आणि हे मी पोहोचवतोय. सो सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या स्वतःची ओळख निर्माण करण्याची वेळ आलेली आहे. या 13 वर्षाला असंच जाऊन देऊ नका. या 15 वर्षाला असंच जाऊ नका म्हणजे असंच जाऊन देऊ नका. आपला प्रवास हा खूप साधा असला तरी त्याचं उद्दिष्ट खूप चांगलं होतं. आज आई आणि वडील आपल्या घरामध्ये जे आहेत, त्यांनी काहीतरी करून दाखवण्यासाठी आपल्यावरती खर्च आणि आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या योग्य वेळेमध्ये, त्याच वेळेमध्ये आणून दिल्या. सो मला असं वाटत नाही की आता सगळ्या पैशांचं म्हणजे बोलतात ना, ते पैसे बऱ्यापैकी काहीच कामी आले नाही, असे त्यांना जाणवलं नाही पाहिजे कुठे मनाच्या कोपऱ्यामध्ये. बाप नावाच्या माणसासाठी जगायचंय. आज त्याने खूप काही केले प्रत्येक विद्यार्थ्यासाठी. म्हणजे मी खूप विद्यार्थ्यांच्या बऱ्यापैकी आयुष्यामध्ये असतो आणि बऱ्याच गोष्टी मी जाणून घेतो. सो सगळ्यात महत्त्वाचं मी खूप साऱ्या पालकांशी बोलतो. असं नाही की शेतकरी पालक आहेत, खूप वेगवेगळे पालक पण मला खूप क्षेत्रांमध्ये भेटतात. प्रत्येकाची गोष्ट हेच आहे की प्रत्येकजण मनमोकळेपणे मुलांच्या शिक्षणावरती खर्च करते. तर विषय लक्षात घ्या, बाप सकाळी उठून जातोय आपला, संध्याकाळी होतोय, फक्त तू काहीतरी मोठा व्हावास, तू कुठेतरी जावीस आणि खूप काही करावं. त्याच्या डोळ्यातलं स्वप्न असतं की हे असं असावं आणि असं काहीतरी व्हावं. खूप मोठी स्वप्न तो बघत नाही. खूप क्षुल्लक स्वप्न बघतो तो, म्हणजे खूप छोटी बघतो. पण आपण ती मोठी करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे असं मला वाटतं. सो ह्याच परीक्षांमध्ये स्वतःचा एक बुलंद आवाज, स्वतःची प्रेरणा जागी करा आणि प्रवास सुरू करा. 11वी आणि बाकीचे जेवढे 9वी 8वीचे आहेत, त्यांचे शेड्यूल जे आहेत ते म्हणजे त्यांच्यासाठी जे व्हिडिओज आहे किंवा म्हणजे जे लेक्चर्स आहे, ते काही दिवसांमध्ये नॉर्मलाईज होतील आणि बऱ्यापैकी आपण स्टक राहू त्या गोष्टींसाठी. फर्स्टली वी विल फोकस ऑन दिस 2 बोर्ड्स एस्पेक्ट, जे खरंच एक महायुद्ध लढतात आहे. म्हणजे बऱ्यापैकी बोर्ड्सला खूप चांगलं आयुष्याची पहिली पायरी म्हटलं जातं. त्याच्यानंतर खूप चांगले निर्णय घेतले तर आयुष्य एका प्रॉपर रस्त्यावरती, ट्रॅकवरती राहतं. अन्यथा मग भटकल्यासारखं वाटतं संपूर्ण आयुष्यभर. सो काही गोष्टींमधून थोडंसं बाहेर पडा, ट्रॅकवरती या. उरलेल्या दिवसांमध्ये काहीतरी गाजवण्याचा प्रयत्न करा. स्वतःचं नाव कोरण्याचा प्रयत्न करा. स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करा. स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा आणि समाजाला एक उदाहरण बनण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी सांगेल आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. रोज व्हिडिओ येतात ते. व्यवस्थित शेड्यूल्स बघा. व्यवस्थित काही गोष्टी मी समजवतोय. वेटेज सगळं IMP सगळ्या गोष्टी मी समजवणार आहे. सो त्या सगळ्या तुम्ही तुमच्यापर्यंत योग्य वेळेत पोहोचवतोय. थोडासा लेट झालोय, पण एवढा पण नाही की वेळ निघून गेली. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की खूप नवीन प्रवासातून सुरुवात आपण सगळे करतोय. त्यासाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि सुरू करूया हा नवीन प्रवास, ज्यामध्ये भेटूया अशा गोष्टींना ज्या गोष्टी आपण कधी पाहिल्या पण नव्हत्या. धन्यवाद.